ठिकाणी आता जसं आमच्या आहिरे साहेबांनी सांगितलं की हा अर्ज भरताना निवडणूक लागल्यानंतर जो काही उत्साह होता इलेक्शन लढवत असतानाचा, तो उत्साह एका बातमीनं क्षणात सगळा मावळून गेला आणि घरातून बाहेर पडायची देखील इच्छा नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानिक अधिकार दिलेला आहे, केवळ त्याकरिता आपल्याला एकदा इलेक्शन प्रक्रियेमध्ये आल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नसतो, ते पूर्ण करूनच आपल्याला थांबावं लागतं. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा आज या तालुक्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला ज्या नेतृत्वानं आदरणीय ढुबळे साहेबांना साथ दिली, ते नेतृत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि त्यांनी ही संधी देत असताना, पक्षाची जबाबदारी देत असताना, त्यांची सुरुवात सुद्धा करत असताना अशाच सगळ्या खडतर प्रसंगातून ते आज आमदार मंत्री झाले. त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभा केल्या आणि ते आज इथवर आले. पण त्यांना देखील बऱ्याच अडचणी आल्या होत्या, पण त्यांनी कधी पक्षाला सोडलं नाही, पवार साहेबांची साथ सोडली नाही. आज पडत्या काळात ते पवार साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहेत. आणि जेव्हा आज पक्षाला खरं साथ हवी, त्यावेळेस आपण घरात बसून राहण्यापेक्षा पक्षाला ताकदीनं उभं करू, म्हणून आम्ही पुन्हा सगळे तुमच्या समोर उभे आहोत. आणि प्रचाराचा कुठलाही तामझाम न करता आज आम्ही प्रामाणिकपणे आमची लढाई लढायची आणि पक्षाला साथ द्यायचं ठरवलंय. पण ते तिथं जात असताना या परीक्षेत तुमच्या सगळ्यांची आम्हाला गरज आहे. आज प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे. जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली, प्रत्येक खेड्यापाड्यात गेलो, तेव्हा आम्हाला खरी वस्तुस्थिती कळाली. आज अनेक नेते विरोधक भाषणातून इतकी मोठमोठी भाषणं होत आहेत तालुक्यामध्ये, पण ती भाषणं ऐकून त्याच्यात कुठंच तालुक्याची खरी परिस्थिती दिसत नाही. ह्या लक्ष्मी दहिवडीच्या 21 गावांचा चेहरा त्या भाषणामध्ये कुठंच दिसत नाही. आणि तो जर बघायचा असेल तर तुमच्या सगळ्यांमध्ये तुमच्या दारापर्यंत यावं लागेल आणि तिथं एक 5 मिनिटं बसून तुमची व्यथा ऐकून घ्यावी लागेल. गेली 15 दिवस आम्ही सगळेजण तेच काम करतोय आणि ते करत असताना मी प्रत्येक दारासमोर गेल्यानंतर मला त्या दारासमोर आज एक स्वर्ग दिसतोय. कुठला स्वर्ग? तर गाई, गुरं, धान्य, शेती सगळी हिरवळ अशी सगळा स्वर्ग समोर दाराच्या पसरल्या असं दिसतंय. पण आता हा जो महिना चालू आहे, हा जानेवारी महिना आहे. ह्या जानेवारी महिन्यानंतर जवळपास एप्रिल मे नंतर एप्रिलमध्येच कडक उन्हाळा चालू होतोय. त्या उन्हाळ्यात त्या एप्रिल महिन्यापासून हा सगळा स्वर्ग 2 मिनिटात असा नरकात रूपांतर होईल. कारण चारा, छावण्या आणि पाण्याचा प्रश्न, तो प्रश्न, उशाला पाण्याची व्यवस्था असताना सुद्धा आपल्या तालुक्याला पाणी नीट दिलं जात नाही. आणि चारा छावण्यांसाठी सुद्धा सगळं नियोजन असताना आज त्याच्याबद्दल सुद्धा कुठलंही नियोजनबद्ध काम त्या प्रत्येक जनावराच्या मुखात तो चारा पोहोचवण्याचं काम इथं केलं जात नाहीये. हे सगळ्यात मोठं आपलं दुर्दैव आहे. आज या भागामध्ये दुग्ध व्यवसाय एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यांच्या दारातून घरातून 1-2 का होईना म्हशीचं दूध आज जातंय डेअरीला, पण त्याचा काय फायदा? त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असताना आज कुठेतरी एक खंत निर्माण होते की सगळं आपल्या हाताशी असून सुद्धा आपल्याला ते मिळत नाहीये. आणि नुसत्याच बातम्या होत आहेत, कोटींच्या करोडोंच्या रोज हेडलाईन होत आहेत. आज एवढा निधी मंजूर झाला, आज तेवढा निधी आला, आज इकडं हे झालं, आज तिकडं ते झालं. रस्त्याबद्दल, पाण्याबद्दल, विजेबद्दल, लाईटची सुद्धा अशी अवस्था आहे. आता सुद्धा गावात काही ठिकाणी इकडे जायचं म्हणलं तर रस्त्यावरचे दिवे लावलेले नाहीयेत. त्याची सुद्धा तरतूद असताना सुद्धा कितीतरी भागात जायला आज मोबाईलची बॅटरी धरून जावं लागतंय. हातात प्रत्येकाच्या स्मार्टफोन आहे, पण गावात आज ही अशा सुविधा जर नसतील तर त्या स्मार्टफोनला घेऊन काय करायचंय? आपल्या सुविधा आपण कोणाकडे मागायचे? आणि मुळात गेली 9 वर्ष कुठलंच इलेक्शन झालेलं नव्हतं जिल्हा परिषदेबद्दल.
इथं माणूसच नाही आपली दाद मागायला. तुमच्या ह्या प्रश्नांच्या अडचणी सगळे सोडवायला कुणाकडे जाणार आहे तुम्ही? डायरेक्ट मोदीजींकडे जायचं का? का डायरेक्ट पालकमंत्र्यांकडे जायचं? का खासदारांकडे जायचं? कोणाकडे जायचं ह्या सगळ्या गोष्टींची दाद मागायला? मग ही जी सिस्टीम केलेली आहे, ही कशासाठी केली? आता ही जी मी कामं सांगितली सगळी, ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच ह्या सगळ्यांच्या इक्तारीत येणारी काम आहेत. पण ती लोक जागेवर नाहीयेत. ती लोक जागेवर असून सुद्धा कधीच ही कामं तुमच्यापर्यंत पोहोचली नाहीत. का? तर ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने डायरेक्ट कुठेतरी वेगळ्याच दिशेने चालली होती. ह्या गोष्टी कधी थांबणार आहे? आज ह्या तालुक्यामध्ये वरती गटाला एक उमेदवार आणि खाली गणामध्ये 2 उमेदवार अशी लढत असते. आणि ही लढत करत असताना आमचे 2 उमेदवार ठरलेले असताना आज इथला एक उमेदवार कुठे आहे? कशामुळे तो जागेवर नाहीये? ह्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे आहे? आपण कोणालाच हे प्रश्न विचारत नाही. आज सगळा तालुका कुठल्या तरी दबावाखाली काम करतोय आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असेल तर आज येत्या 7 तारखेला तुम्हाला ती संधी आहे. आणि त्या संधीचा जर तुम्ही योग्य उपयोग केला नाही तर परत हे सगळं जे काही आहे हे चालूच राहणार आहे आणि ह्या अडचणी आपल्या कधीच संपणार नाहीयेत आणि आपण कुठेतरी गुलाम होऊन कायमचे असेच राहूयात. म्हणून तुम्हा सगळ्यांना एवढा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. आज आम्ही लहान असताना जो तालुका होता, आमचे वडील मला बऱ्याचदा आता असे पण प्रश्न केले गेले की तुम्ही एवढ्या खालच्या निवडणुकीला कशाला उभे राहिलात? ही आमची कार्यकर्त्यांची निवडणूक होती. अहो मी कार्यकर्ताच नाही झाले तर नेता कशी काय होणार? आधी कार्यकर्ता तर हो द्या. का डायरेक्ट आमदार मंत्र्यांच्या मुलांनी कायम आमदार मंत्रीच झालं पाहिजे, कॉप्ट होऊन वरतीच बसलं पाहिजे, त्यांनीच डायरेक्ट फक्त अध्यक्ष, सभापती ही अशीच पदं भूषवली पाहिजेत, बिनविरोधच निवडून आलं पाहिजे का? तुम्हाला जर कार्यकर्त्याची कळकळ समजली नाही तर तुम्ही नेता झाल्यावरती तुम्हाला त्या कार्यकर्त्यांचं दुःख कसं काय समजणार आहे? आणि म्हणून तळागाळातून सुरुवात करायची आणि ह्या सगळे प्रश्न सोडवत खालून वरपर्यंत आपण आपली लढाई लढायची. म्हणून मी ह्या लढाईला सुरुवात केली आणि ती लढाई मी फक्त तुमच्यासारख्या न्यायप्रिय जनतेसोबत लढणार आहे. कारण मला विश्वास आहे तुम्ही न्यायप्रिय जनता आहे. तुम्ही मंगळवेढा तालुक्याच्या संतांच्या भूमीत राहणारी जनता आहे म्हणून तुम्ही न्याय हक करणारच याचा मला विश्वास आहे. आज दुधाबद्दलचा सुद्धा जो विषय आहे, दुधाला जो काही भाव आहे किंवा दुधाबद्दल खरं तर इथं महिला बऱ्याच उपस्थित आहेत. मला महिलांना विचारायचंय, दुधापासून अनेक पदार्थ बनवले जात आहेत पण महिला लघु उद्योगात अजिबात पुढे येत नाहीयेत. शेती व्यवसायात सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टी पिकतायत पण त्याच्यातून सुद्धा त्या कुठं आज उद्योग व्यवसायामध्ये पुढे येत नाहीये. का? तर त्यांना मार्गदर्शनच मिळत नाहीये. घरकुल योजनेच्या पैशांच्या बाबतीत सुद्धा ती